मला आता आहे ना कार्यक्रमाला जायचंय. गडी पुढे गेला पाहावं लागेल. त्याच्याही भरोशावर नुसतं राहून नाही चाललं मला. आता गडी पुढे पाहावं. आता खाला यायला आता आहे ना गडी ना कसं चाललंय बघ. हे कसं मावर येईल पाहतो. मला कवा येईल मला कवा काम करू लागतं. मी याला काय ठेवलंय. मी याला पैसा मोजितोय. सांगितलं ते करायचं नाही ना. पण आता खाल्लं मळ्यात गेला का वरल्या मळ्यात गेला याला फोनच लावून पाहत थांबा आधी. हॅलो कोणत्या मळ्यात आहे रे. वांग्याच्या काय करू राहिली तिला. लाईट नाही का. बरं बरं आलो लगेच तिला मळ्यात. हा तिला थांब. चल तो ना वांग्याच्या वावरून जाऊन बसेल. लाईट नाही तो कवर टाइमपास करेल. तिला त्याला दुसरं काम सांगतो. बाजाराला इकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी आण बाई ग. दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग. बाई माझ्या ग. दुधात नाही ना पाणी बाई माझ्या ग. दुधात नाही ना पाणी. आईला गाडी म्हणून म्हणून थकलो. मला काही आहे ना काहीच वय ना. वांग्याचं तरी गाबाळ काढावा असं माझं डोकं चाललंय. पाहू आता मला काढला पाहू नंतर. काही काही सांगू आता कोणाला मी सांगू. शिरद्वार कन्याची बाई मी नार गावळ्याची ग. बाई मी नार गावळ्याची. बाई मी नार गावळ्याची ग. बाई मी नार गावळ्याची. काय रे. हो काय रे छाप्या. हा काय करू राहिला. गाण्यात पण राहिला काय. अरे वांगे पाहतो ना आले का नाही याला काय मग आता. अरे वांगे आले. ऐक हा या वांग्यात गबाळ किती झाले. हा त्या बाया पाहायला गेले होते तुम्ही. काय झालं त्या काय बाया. बाय नाही इथे भाऊ. आता लगेच सराय चालू झाली. हा. लग्नामुळे ना ते म्हणते वेळच नाही आम्हाला. मलाच काढावं लागेल का एक एक सरी एक एक सरी. बरं का छापू. हा मी काय म्हणतोय लाईट नसली ना हा. एक एक सरी गबाळ काढीत राहायचं. मग असं काढून एक एक गाबाडी या सरा इकडे ये, वागे ये करेल हे असं. कारण आता बायाच्या भरोशावर नाही राहत येणार आपल्याला. बाया भेटती नाही माहिती मग काय करावा. अरे 500 रुपये रोज केला तरी आहे ना बाई. हात तिच्या आईची कटकट म्हणून बाग झाल्या बाया. मग मी काय म्हणतोय आपल्याला आहे ना उद्या का वांगे खोडावं लागतील. हा हा यायला लाईट आले का पाणी देऊन टाक. चालेल आता चालेल. मी चाललोय गावाला. हा मग मला संध्याकाळी होईल यायला. बरं बरं हा? बाकर. बाकरा तू आज कर. हा. लाईट नाही तर तू वाचलं मग जेवण करून ये. बरं बरं चालेल मालकीन बाई आहे घरी. चालेल हा? चालेल ठीक आहे ठीक आहे हा. चालेल. मग मी जाऊ का मग तो भरोशावर. हा हा बिंदास बिंदास काय काळजी नाही जनावर करायची. चारा पाणी कर दुपारचा. सगळं तारा पाणी टाकून आलोय आता मी. आणि मार्केटला काय काम सांगू नको बरं का. नाही नाही हा ती मालकीने शेवटी कावाली. हा हा चालेल हा. चालेल ठीक मग आहे. जाऊ मग मी. हा जाय जा. हा. आता ना काय करतो जनावराला चारा टाकलाय. आता जेवायला जातो. मालक कधीच घर सोडित नाही. खुश करून टाक. आता आहे ना जातो घरी. मालकीने ना दिसायला लई भारी. भाता मारायला 2 वर्षापासून मिळाल्या नाही. आता भाताही मारितो आणि मग वांगे पाहू दुपारून खोडायचे का नाही पाहता येईल नंतर. असं करावं लागेल. पाहतो आता जातोच मी आता ना जातो. चाल बाई आता आहे ना साड्या सुड्या काढायच्या वरून. एकटंय ना आता पावसाळा चालू होईल. गोदाड्याच राहिले नाही. सगळ्या गोदाड्या आमच्या फाटून गेल्या. यांना म्हणले काय ना हा कागद देते टाकून गोदाड्यांमध्ये. या कागदाची एक गोदडी होईल मस्त राहती. धुवाचवाला हलकी राहती. आणि काय रे, काय करू राहिली सांगते. अहो हा कागद काढलं वरून. एवढ्या साड्या होत्या जुन्या. हा. माग सगळ्या त्या टपावाल्यांना देऊन टाकल्या. एक साडी राहिली नाही आता. गोदड्या पाठ फाटल्या आपल्या. हा एक तर तुम्ही असे झोपत्या ना तुम्हाला सांगते. काय काय? अहो तुम्ही एक तर असे झोपत्या तुम्हाला सांगते. हा. तर पार रात्रीचे इकडं इकडं पाय करी त्या गोदड्या फाडून टाकल्या तुम्ही. अरे माझ्या झोपात काही कळत का माणसाला. हा? हा? कोणाचे तंगड कोणाचं कोणाचे पाय कोणाक हात कोणाक. अहो एक गोदडी तुम्ही सोयीची ठेवली नाही. एक तर आता पाण्या पावसाचे दिवस आले. आता उन्हाळ्याचे काही नाही पांघरायला नाही लागत. पण पाण्या पावसाचे तुम्हाला माहिती ना आपल्याला 2-2 गोदड्या लागत आहे. पण मी काय लहान पोर आहे का गोदड्या फाडायला. म्हणून म्हणले हा कागद सापडला. एक गोदडी शिवते अजून त्या तिकडे माळ्यावर जा दुपारी. हा, बरं. आणि मला कागद कुगद काढून द्या. या कागदांच्या गोदड्या आहे ना हलक्याच्या हलक्या आता राहतात. ना त्या गोदड्याचा ना आजचे दिवस राहू दे. मा मागे लय काम आहे. आता तुम्ही कुठे चालले. मला ना गावाला जायचं आता. आता काय गावाला चालले. अच्छा गावाला काय जायचं म्हणजे म्हणजे काय काम आहे का तुला काय सांगू परत गावाला. हा हा म्हणजे मला नाही मग कोणाला मी सांग. आता मळ्यात जाऊन आले. गाड्याला काम सांगून आले. हा तो वांग्यामध्ये होता. लाईट नव्हती.
हा मग त्याला म्हणलं गबाळ उपटीत राहायच्या वांग्यात. अहो तुम्ही गावाला जाऊ नका ते वांगे खुडायचे बाई जाळे घेऊन जा तुम्ही पहिले. नाही आज नाही आता उद्याला कुठे सांगितलं. 4 जाळे घेऊन जा. मला आज ही गोदडी शिवून टाकायची म्हणजे टाकायचीच. हा तू शिव नाही तर काही कर शिवायला काय मी नाही इडा मी चाललोय गावाला. ऐक तो आला जेवायला तर त्याला जेवा बिवायला दे. हा अहो जाऊ नका तुम्ही ऐका मा. अरे मा अर्जंट काम आहे शांती. काय काम आहे काय आज बाई बसता आज काय आता बसता ना उद्या काय त्याचं लग्न सारखं माणूस याचं घरात पावलंच राही ना. हा आजचा आहे ना शेवटचा दिवस आहे. परत फक्त जाऊ दे आता कोणाच्या लागणार बसतेला मग पाहतेच आता. हा म्हणजे घरचे काम धंदे सोडून आणि लोकांचं तिकडं बसायचं निपटीत. चला आता तो गडी येईल स्वयंपाक वळेले जेवाय देते त्याला. एक तर मागे असं वणक बाई या वर्षी एवढ्या चिचा आल्या 3 गोण्या चिचा फोडून ठेवल्या खाल्या बी पक्या म्या. एक तर मला चिचा लय आवडत आहे. शाळेत होते तेव्हा तर इतक्या चिचा खायची. आता आहे ना फोडायच्याच राहिल्या फोडायच्या ते हळूहळू फोडून घेईल. एक तर हे माणूसही गेला आता. हा गडी कवा येतो काय माहिती जेव्हा. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाऊ देवा शाने पावायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही. आहे का घरात? हा आले का? हा ना आलोय ना. या पाणी बिनी पाजा लय उंच झालंय. हा लय ऊन झालं तुमच्या मालकाने सांगितलं. आणखीन बाई हा आवाज लयच भारी काम करताय तुम्ही. हा ना मला ना पहिल्यापासून गाणी म्हणायची लय सवय. शाळा तर म्हणत होते काय? शाळेमध्ये तर मी तुम्हाला सांगते 1 नंबर यायचं मा गाण्यांमध्ये. हा का? हा कोणचंही गाणं म्हणून घ्या मातू. हा ना. हा भजन म्हणा कीर्तन म्हणा पिक्चरचं म्हणा गवळण म्हणा सगळे गाणे. शेतकरी नवरा असा केला पोर चांगलं होतं दिसाया आणि मा बाप म्हण त्याचं लय मोठं आहे शेतीवाडी. मग म्हणले जाऊ दे मरू दे आता काय शेती महत्वाची बरोबर का? बरोबर. हा मग त्याच्यामुळे मग घेतलं करून आई बापाच्या पुढे जाता येईना. नाही तर तुम्हाला सांगते मला आहे ना शेतकरी नवरा करायचाच नव्हता. जोडा बरोबर वाटत नाही बालकीन बाई. हा जोडा बरोबर नाही वाटत मला. तुमच्या एवढं सुंदर आहे तुम्ही. हा तुमच्या देखण्या परमाने जोडा नाही वाटला मला बरोबर. नाही का? नाही 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 हो ती वाटल्याची एक म्हण आहे ना काय कोणी काय पाहत जोडा म्हणे ती काय म्हणते ना बाई माणसाला कसं लागत काय मर्दच चांगला लागतो. मग त्यांना काय झालं बाया मा नवरा लाखात एक आहे. तसं नाही मग अहो तुमच्या खालवर झाली खालवर. खालवर हा तुम्ही झाल्या नवरदेव झाला खाली थोडा. नाही नाही काय नाही या बाय त्यांच्या उंचीवर नका जाऊ. त्यांचं काम लय भारी लय काम करताय. एवढं तुम्हाला सांगते जसं मला लग्न झालं ना तसं त्यांनी मला असं फुलात ठेवले. हा तुम्हाला दिसत नाही का माग पाहून? हा दिसतंय पण मग कसं आहे काही गोष्टी कशा राहत्या संग मग चालल्या बनवण्यासारखे दिसले पाहिजे. नाही नाही त्यांचं वय काहीच नाही. नाही नाही मला वाटतं आताशी त्यांना 28 चालू झाले. पोरं सोर काय मोठा झाली. अहो तुम्हाला सांगते ना आई बापांनी लवकर लग्न करून दिलं. का? हा बरं मी काय म्हणते काय मग तुम्हाला जेवण करायचंय ना? नाही थोडं पाणी पाजा ना. पाणी देऊ का? हा बरं बरं पाणी आणते बस मग. आणि मग लगेच जेवण करून घ्या. थोडं पाणी पितो बसत उन्हात आलो. जास्त टाइम बसू नका. एक तर ते आले ना माव खवळतील काय म्हणजे नाही होती गावाला गेली आता येते आपल्याला जेवढं काम मी जाईल निघून वाटलं तर पाणी पाजा 2 मिनिटं बसू द्या खरं. आणि तुम्ही बसा. मग कसं माहितीये का त्यांनी काय काय काम सांगितले ना तेवढे काम त्याच्यातले निमे करून आलो मी राहिले आता. हा नाही तसं तुम्ही तापडच आहे म्हणा. त्याची काय काळजी करायची नाही. हा बरं बरं. तुम्ही नटल्या होत्या काय जात होतं काय तुम्हाला? नाही नाही मी नव्हते नटले. ये चिचा आहे ना मला ना लई चिचा खाऊशी वाटल्या मग बसले चिचा पुढे. म्हणजे काही आनंदाची बातमी काय काही? काय आनंदाची बातमी काय? काच्या आनंदाची बातमी? चिच ते बनते ना काय बाय माणसं खाऊशी होत. अरे छाप्या आता तुला आहे ना तू खरंच लई ये नाही आता चांगलं विचारलं मी तुला आता आव जाऊ घालतो ते. पण आई आमचं लग्न होऊन किती वर्ष झाले. आमचे पोरं आता लग्नावर आले तू म्हणतो आनंदाची बातमी. आता काय या कांटे आम्हाला म्हातारपणाचं काय कारभार करून जातो. हा म्हातारपणाचं काय कारभार करून जातो. अरे बाबा मग ऑपरेशन व्हायले. हा का? मग
ऑपरेशन झालं नसतं तर आता आतापर्यंत 12 पोरं झाले असते मला. यो बा. मी 2च पोरांना थांबून घेतलं. हा का? हा हा बरं मग काय? अरे तुमचा मालक पाहिलं ना कसा आहे. हा ना ती दिसायला असं. जरा आता पाणी घे पिऊन हा हा. आणि लगेच 2-4 घास खाऊन घे बरं का. हा तू काय पिऊन आलाय का? घालूनच देत मी. नाही ना. आणि तुमचा नवरा दारू प्यायचा तिकडे जाऊनच देत नाही तर. हा कारण त्याला आवडत नाही का दारू पिईल. तो लयच कापरावर राहिलं बाबा. हा ना कापरा होती मावाला. हा मग तेच तर. मग तुला आणू का जेवाय ताट करू नाही का? बसा बुवा. हा गरीब बसा. मालकीन बाई तुम्हाला एक विचारू का? काय राग नाही घेणार. नाही रागायचं काय काम आहे त्याचं? दिसायला लय भारी हो. काय दिसायला चांगले आहे पण. हा मग दिसायला आहेच आहे मी. हा माईक मत होतो काय पण आता बोलावं का नाही असं बांधले ना. नाही नाही काय काय म्हणतोय तो बोल ना. राग नाही घेणार. नाही नाही काही नाही मन मोकळ्याने बोल. काय म्हणले ना तुला काही पगार वाढून लागतोय का? नाही नाही पगार देईन मालक हा पण माझ्यावर एक मतच होतच बुवा असं. मग तुला काही सुट्टी घ्यायची का? तो बायको जायची आता का? 2 वर्ष झाली हा की मी तुमच्याकडे कामाला आहे. हा आहे का नाही? हा तुम्ही माझ्या संग बोलायला आजच चान्स मिळालाय मला. हा हा तुम्ही तर माझ्या ते लवकर येते नाही बोलायला सापडत नाही. हा, पण मला आज कसं घरातलंच काम राहतं. पण आज संधी भेटली म्हणून बोलून घ्यावं असं. हा बोल ना काय म्हणतो. बाई हा आज तुम्ही लय सुंदर दिसता हो. हा ना तुम्हाला सांगितलं ना मी सुंदरच आहे. मालकाला तुमचं कसं काय जमत आहे का? मग त्याच्यात पुढं काय कमी. काय तुम्हाला काय ते आहे काय आवडत तुम्हाला भाऊ? अहो आता तुम्हाला सांगितलं ना माझा नवरा म्हणजे लाखात एक आहे. मी बाबर कसं दुष्ट पुष्ट हाईट किती मोठी आहे. हा? हा? हा तुमची ना मग आहे आहे. असं मला सारखं जावं लागत त्याला. हा? हा. हा? आता तुमची हाईट असून मला काय करायची त्याच्याशी. एक काम करते का? हा राग नाही येणार. नाही नाही लग्न कसं का मासून? काय हा ना. लग्न हा तो संग. हा ना अशी भाव नाही आज त्याच मिळालं बोला. हा ना म्हणजे तू मला घरी नसताना इड मला हे बोलायला आला काय? नाही, अरे विचार. तू इथपर्यंत मजल गेली का तुला? विचारलं काय बुवा. छाड्या? नाही बाबा हो मालकीन बाई असं काही म्हणू नका. काय? चुकलो चुकलो क्षमा करा. नाही नाही शाबा नाही, नाही. नाही. हा बाबा ही नको याचं नकामच काढते. काय रे? काय शाबा तुला लाज वाटत तुझं हे बोलायला? हे मालकीन बाई चुकलं मावलं आता ना. बाय हा सोडू नको आता. असं काय बोलणार म्हणले मी तू? काही नाही. तुम्ही माझी लग्न करशाल का? नाही नाही हा, म्हणजे ते तुला गेला मी तोंडातून काय- शब्द पण मालकाला काही सांगू नका. काय मला सांगू मन खराब नका? आहे. येऊ दे तो हा. मालकाला. आता नाही, पाय नाही. तू कसं काम नाही, आहे बाय. नाही, हे तर डोक्यामध्ये बाय फारच आणली मग असं डोकं टाकलंय ना. नाही, नाही, तो डोक्याचे मी दोन चालू मला आता मालकाला काही सांगू नका. दोन खापाच केले असते पण आता आहे ना हे घरी नाही यांना फक्त येऊ दे मग तो मी चालू मला आता मालकाला काय सांगणार. मला जाऊ नको. हा. ते पाय आता तो कसं काम नाही नाही मी चालू आता करतो. मला मालकीन बाई आजपासून बोलणार नाही. वाटलं ना तुमचे दोन्ही धरतो पाय. हा? पाय धरतो काय? दोन्ही. पाय धरतो ए बाय, दोन्ही. तू अजून नीट बोल बर का. दोन्ही पाय धरतो हा, ना. बाय, पाय धरायला हा. मी काय देव नाहीये असं. पण तू आहे ना थांब आता यांना येऊ दे फक्त. हा? नाही मा पोटा पाय देऊ नका मला तुझं अकरा तो पोटावर वाजता. पाय नाही, पाय नाही. आता मला तुला- कामाची गरज आहे. हा ना हा. मग कामाची गरज आहे तर नीट राहायचं ना. हा. हा? तू डायरेक्ट येऊन लगेच नाही आता माल- तुमच्या पाया पडतो दोन्ही धरतो पाय. हा? दोन्ही मा- पाय धरतो. दोन्ही पाय धरतो. हा. हा, लगेच माल केलेलंच नव्हतं. तुम्ही मला लय आवडत आहे माशी लग्न कशाचं असं नाही तुला ठेवील का कोणी नाही नाही मी काम आता कामाला जातो मस्त मालकाला सांगू नका काही. नाही नाही आता सस पप्पा नको करू तू बाय आता कामच आहे तुला काढूनच टाकी नाही नाही काढू नका. तुला जेवण मा नाही पोटा खावं. पाय पाय नका देऊ. तू पाहिला निघ आता निघा, काय निघा. मार डोळ्यासमोर उभा हा. राहा. निघ तू पाहिला. हा काय बाई गडी गुडी राहते. हा बाय खुशाल जेवायला आलाय चांगली झाला पाणी दिलं. मला खुशाल म्हणतो मालकीन बाई तुम्ही लय मला आवडत आहे माशी लग्न कशा का बाई गडी ठेवायचा सुद्धा भरोसा नाही खरंच. थांब आता आहे ना यांना येऊ दे यांना सगळं सांगून देते मी. बाई, काय हा माणूस आहे ना लोकांचे बसते बांधीत बसला. हा एक तर यायचे गडी गुडी ठेवतो थांब आता येऊ दे माननी ना आता फोनच लावते मानाले टाक कसं टाकले. हॅलो हा अहो कुठं आहे तुम्ही? एका रस्त्याने येऊ राहिलो काय काय आवाज वाटते म्हणजे कुठपर्यंत ते सांगा आधी मला. काही नाही आपल्या गेटच्या थोडं मागे. हा का हा मग इकडं किती वेळा येते लवकर या. काय 2 मिनिटाचं झालो. लगेच या मला तुम्हाला एक सांगायचं बरं. काय काय झालं काय झालं काय झालं नाही मी इकडं आल्यावर सांगते या लवकर. ते मी आता घरी येऊ राहिले ना. हा या बरं बरं आलं. बाय म्हणजे गडी गुडी लागले हे करायला. त्यांना वाटलं बरं मालकीन त्याला माहीत का माहित नाही अजून. हा मी काय अशी तशी बाई नाही. काय काय आले का तुम्ही? हा काय झालं ये बाय मला बाकीचं काहीच सांगू नका.
आणि जास्त वेळ बोलत बसण्यात मजा म्हणजे? नाही. तुम्ही पहिलं जा. कुठे छाप्याकडे जा पहिलं. काय डोक्यात तरी आता मी आता गावावरून आले ना थोडा बसू दे ना आराम करू दे ना. नाही, आराम तुम्ही नंतर करा. नंतर तुम्ही दिवस रात्र झोपा काढा. तुम्ही पहिलं त्याच्याकडे जा आणि त्याला पहिलं तो काय म्हणला मला त्याला पहिलं विचारा. म्हणजे? तो इकडे जेवायला तुम्ही म्हणले जा. हा, हा. इकडे आल्यावर तो काय म्हणतो का माहितीये का? काय मालकीन बाई तुम्ही लय सुंदर आहे दिसायला आणि असं तसं एक दोन शब्द बोलला वयान मला डायरेक्ट म्हणतो माशी लग्न करशाल का? कोण तू छान म्हणला हा सगळं म्हणला. लाज वाटत का त्याला? पहा आता तुम्ही. हा तुझ्या आईचा नालायक जावा त्याच्याशी का नाही आता तू आता मग तू काय म्हणली त्याला मग मी काय म्हणली म्हणजे मी काय म्हणणार? तो काठी बिटी नव्हती का हातामध्ये काठी काठी त्या चांगला गजच उचलला होता. मग टाकायचं ना टाकायचं नाही. मी म्हणले तुम्ही घरी नाही परत तुम्ही माझ्या काय वाडा करून ठेवला. हा मी म्हणले थांब आता यांना एवढे त्यांच्याकडे सांगते तर मला म्हण मालकीन बाई काय करा पण मा पोटावर पाय नका देऊ आणि मालकाला काही सांगू नका म्हणून. तो एवढं दम काढच कसं काय माले दम काढ. नसता राहिला तरी चालला असता घडी आपला नसता राहिला म्हणजे तुम्ही द्या ना त्याला काढून आता जा ना. बरं मी जातो त्याच्या आईचा नालायक जावा त्याचे मालकीला बोलतो येऊ घरात मी नसताना तरी मी 2 वर्ष पुढे गेलो गावाला तरी त्याला सांगून गेलो मी. तरी तुम्हाला एवढं सुंदर असताना गडी गुडी वरून मला काय म्हणतो माहिती तो तुमच्या हाईटला शोभत नाही म्हणून. हा म्हणजे याला लाज वाटत. या बा तुम्ही पहिलं त्याला कामावरून काढायचं. तू शांत आता तू मला आता शांत करूच नको मला. या बाय त्याच्या कुठं टोला बिला लागेल त्याला मारू नका पण त्याला पहिलं हाकलून द्या. नाही हात त्याच्या तांगड्यात मोडी जाता मी तो मला काठी कुठे कुठे मला पडतात आईला याची शिका मी काय म्हणते आता याच्या पाईपाचं चिटकवत आता. नाही त्याला मारू नका. फक्त काय करा त्याला ना गुडी गुडी मध्ये काढून द्या आणि ना त्याला म्हणायचं अजिबात दारात परत नाही त्याला तसं मला झट करू दे झट करू दे त्याचं खायला त्याच्यात आपली इज्जत आहे. नाही काही नाही ते तो काही म्हणला का मालकीनला मला मी तरी त्याला म्हणले होते मला किती गरम डोक्याचं आहे माहितीये ना तो कामच काढील म्हणले. पाहतो ना त्याच्याकडे चला मला दमसते ना तू आता मला काहीच सांगू नको तू मारू आता तुम्ही थोडं शांत ठेवा. एका रट्ट्यात त्याला अडवतो आता मी ते टोपी दे आता असं राहतं तुमचं. मला लागले गाळा आता ती काय शांती तू आता मला काहीच सांगू नको आता याला मी तुम्ही ना गरम डोक्याचे मला सगळं माहितीये पण थोडी शांती ठेवा बरं का. काही एवढं बोलत तरी शांत करू का मी काय म्हणते तुम्ही जर त्याला मारलं टोला कुठं लागला मेला गेला तर काय करायचं मग? काय करायचं? जाय नाही बाई मी बोगी काय तुम्ही फाशीला जाशाल तिकडं. तो कसं जातो फाशीला मला नवरा राहील का मग? करून द्या काही दुसरा मग काय करणार आहे म्हणजे दुसरा करून जा मग. अहो तुमच्याशिवाय 1 सेकंद नाही राहू शकत मी. आता काय बात पण मला पाहिजे त्याला ना त्याला मला धरू दे एकदा. बरं तो कुठे राहणार गेला का तो तिकडेच गेला वांग्याच्या वावरात जायला. बरं मग मी जातो का चालला तुम्ही पण नाही थोडी. नाही मला माहिती तुम्ही लय गरम डोक्याची तुम्ही काय तिला आवडणार नाही आता जाऊ का जा तुम्ही बर का. तू बोलू काय तुम्हाला सांगेल तेवढं करा बाई. सर यायचा महादर्शक येडे येऊन झोपला का काय झालं उभा राह काय झालं घरी गेलता ना जेवायला हा जेवला का जेवला नाही आलो निघून खबर ते नाही म्हणलो आता नंतर जेवतो नंतर जेवता हा तो का परत चालला नंतर जेवतो म्हणलो नंतर का बरं नंतर म्हणलो जेवू काय म्हणला मालकीनला नाही बा काय नाही म्हणलो नाही म्हणला नाही काय म्हणला नाही म्हणलो काहीच नाही म्हणलो लय सुंदर आहे बायको म्हणा नाही काहीच नाही म्हणलो तुम्हाला नवरा शोभत नाही नाही काहीच नाही म्हणलो म्हणजे तू आमचं हे पाहायला आलता नाही काहीच नाही म्हणलो काय म्हणतो खराब खरा तुला किती वखत सांगितलं होतं मालकीशी डोकं लावायचं नाही म्हणून मी आज गावाला गेलो म्हणतो चान्स सापडवला का नाही काय नाही बोल काय म्हणतो मारू नका आसपास नाही तुमच्या पाय पडतो काय पडतो चाल आता एवढं पुढे माझ्या कामाला राहायचं नाही चाललंय थांबाय सुद्धा नाही आता आईला आज 2 वर्षापासून त्याच्यावर मला विश्वास होता कधी माझ्या बायकोला काही शब्द बोलला नाही पण आज नेमकं मी गावाला गेलो त्याला चान्स सापडला आणि मालकीने जेवण मागायला गेला आणि भलतंच चावलं सुटला कोण सहन करणार असा ते आईचा नालायक जावायचे बरं तो आता पळाला कोण तो कुठं जातोय शेजारच्याच गावचा आहे तो त्याला तिथे जाऊन बदकील मी सोडणार नाही त्याला आता तुला आता कामावर ठेवील का आजपर्यंत माझ्या बायको कोणाची टाप सुद्धा झाली नाही की वर नजर करून पाहायची
हां आणि हा गडी ठेवेल मी हा माझ्या बायकोशी बोलत सुटला हां लग्न करत्या का आणि मला तुम्ही लय आवडत्या हां ते यायला काय लोक गाड्या विश्वास ठेवत्या गाडचे हां असे कामं नाही की दिले त्यांना ते परवडतील ना हिंडून द्यायचे असे गाणं हां यांच्यावर काय विश्वास ठेवायचे हां पण इतके दिवस काहीच मानलं नाही होतो पण ते आज गावाला गेलो तर त्यानं बरोबर चान्स घेतला बोलण्याचा करून बरं येतो आता कुठे जातोय तुला पेमेंटही देणार नाही ना आता काहीच देणार नाही हां तो गावात येऊन तुला मारेल आता हां चला